गोपीचंद पडळकरांकडनं जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दांमध्ये टीका करण्यात आलेली आहे। सांगलीतल्या जतमध्ये बोलताना पडळकरांची जीभ घसरल्याचं दिसतंय। पडळकरांच्या नेतृत्वात जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलेला होता आणि या मोर्चाचा ज्यावेळेला समारोप झाला त्यावेळेला गोपीचंद पडळकरांचं भाषण झालं आणि या भाषणामध्ये त्यांनी जयंत पाटलांवर अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका केलेली आहे। माणसं पाठवली कशासाठी? गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का? या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची, तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्रालाच नव्हे, शाहू फुले, शिव छत्रपती आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या विचाराला काळीमा फासण्याचं काम केलं असं मला वाटतं। ठीक आहे, माणसाचा राजकीय विरोध असू शकतो, परंतु राजकीय विरोध इतक्या टोकाला की एका ज्येष्ठ नेतृत्वाला, जयंत पाटील साहेब भरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते असतील, परंतु त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष 40 वर्ष लगातार विधान भवनामध्ये काम केलेलं आहे। एक ज्येष्ठ नेते, एक ज्येष्ठ मंत्री, या महाराष्ट्र राज्याचे एक मोठे नेते म्हणून तरी आब आणि प्रतिष्ठा बाळगायची असते, परंतु गोपीचंद पडळकर यांनी या सगळ्या सीमा उल्लंघन केलेले आहेत। माझं असं मत आहे, जे चूक आहे ते चूक आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे। गोपीचंद पडळकरांनी ताबडतोब अत्यंत खालच्या पातळीवरती जयंत पाटील साहेबांवरती टीका केल्यामुळे माफी मागावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।